अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, अशा स्वरूपाची घटना ही इतिहासात पहिल्यांदा घडली आहे, त्यामुळे कारवाई नेमकी काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। काय साधारण कारवाई होऊ शकते? बघा, विधिमंडळाच्या परिसरामध्ये सभापती म्हणजे दोन्ही सभागृहाचे सभापती यांचा अधिकार असतो आणि विधानसभेचे सभापती 1:30 वाजता बोलणार आहे। त्याचा अर्थ असा की त्यांनी जो अहवाल त्यांना अपेक्षित होता तो आलेला आहे। एक लक्षात घ्या, एक मुख्य घटना आहे आणि विधिमंडळाच्या बाहेर म्हणजे विधानसभेच्या बाहेर घडलेल्या काही 2-3 उपघटना आहेत, त्याच्या आधीचा पण काही संदर्भ आहे। राहुल नार्वेकर हे काय बघतील तर विधिमंडळाच्या आवारामध्ये नेमकं काय घडलेलं आहे। एक तर हे बघितलं जाईल की नितीन देशमुख जो वेगळ्या माध्यमामध्ये व्हिडिओ आलेला आहे, नितीन देशमुखनी एक शब्द उच्चारला आणि त्यानंतर पडळकर म्हणजे जे प्रथमदर्शी दिसतंय ते पडळकरांच्या शेजारी असलेला जो त्यांचा कार्यकर्ता आहे त्यांना त्यांनी काहीतरी सांगितलं आणि त्यानंतर तो कार्यकर्ता तिथे गेला आणि त्यांनी ती हाणामारी केली। त्यामुळे पहिला मुद्दा की नितीन देशमुख यांनी काय असं बोललं की ज्यामुळं पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते बिनसले आणि त्यांनी जाऊन मारहाण केली। आता ह्या 2 कार्यकर्त्याच्या निमित्तानं खरं तर राहुल नार्वेकर यांनी जे सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षातले आमदार आहेत त्यांच्या सभागृह आणि विधिमंडळाच्या परिसरातल्या वर्तनाबद्दल बोलणं अपेक्षित आहे, परंतु ते बोलतील की नाही कारण ह्यापूर्वी काही घटनाक्रम असे घडलेले आहेत, खास करून छगन भुजबळ आणि नारायण राणे यांच्यामध्ये पण पूर्वी अगदी 2002 मध्ये वगैरे मारहाण झाली होती। आत्ताचा जो प्रसंग आहे आणि तेव्हाच्या प्रसंगात मूलभूत फरक असा आहे की आत्ताचा प्रसंग हा व्हिडिओ कॅमेरा आणि मोबाईल मध्ये रेकॉर्ड झालेला आहे आणि टीकेची झोड ही दोन्ही बाजूने एकमेकावरती उडवण्यात आलेली आहे। त्यामुळं राहुल नार्वेकर यांना विधिमंडळाचे स्वतःचे नियम आहेत, कारण बीएनएस असेल किंवा पूर्वीचा आयपीएस असेल तो इथे लागू होतो तो फौजदारी संहितेच्या मर्यादित, ती तर कारवाई सुरू झालेलीच आहे। जसं नितीन देशमुख आणि पडळकरांचे कार्यकर्ते दोघांनाही अटक झालेली आहे। आता राहुल नार्वेकर काय करतात म्हणजे ह्या मूळ प्रश्न असा आहे की एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते तिथे कसे आले, पासेस कुणी दिले, सुरक्षेचे लॅप्सेस काय आहेत आणि तिथे सीसीटीव्ही फुटेजेस आहेत। कारण मी विधिमंडळ जेव्हा गेलो कव्हर केलं तेव्हा दिसतं की विधिमंडळामध्ये इमारतीमध्ये अनेक ठिकाणी कॅमेरे सीसीटीव्ही बसवलेले आहेत। त्या सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं पृथक्करण केल्यानंतर राहुल नार्वेकर यांचं पहिलं मत काय, आणि ते जरी नॉन पार्टिझन असणं अपेक्षित असलं तरी राहुल नार्वेकर हे सभापती असल्यामुळं आणि अध्यक्षांचं अलीकडचं वर्तन हे पक्षपाती असतं असा आरोप होत असल्यामुळे ते जे काही बोलतील ती राज्य सरकारची अधिकृत भूमिका आहे असं मानलं जाईल आणि मग ते कुणावरती कारवाई करतील। म्हणजे महाराष्ट्राला राहुल नार्वेकर यांच्या प्रेस ब्रीफिंग मधनं काय कळणार आहे, 1 दोषी कोण, 2 कुणी कुणाला प्रोवोक केलं, कारण दोषी असतील ज्यांनी अपशब्द वापरले ते, पण त्याच्या आधीचा काही घटनाक्रम ते लक्षात घेतात का, आणि नंबर 3 सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या आमदारांचं जे वर्तन आहे ज्याच्याबद्दल महाराष्ट्रातनं अत्यंत तीव्र स्वरूपाची टीका दोन्ही बाजूंना केली जाते आहे, तर त्याबद्दल विधानसभा अध्यक्षाचं स्वतःचं काही मत आहे का, ते कुणाला निलंबित करतात का, निलंबित करतात ते कारण काय देतात का, कारण दोन्ही जणांनी म्हणजे पडळकर असतील किंवा आव्हाड असतील यांनी दिलगिरी व्यक्त केलेली म्हणजे चूक झाली आहे तर त्यांनी मान्य केलेलं आहे। आता या सगळ्या संदर्भामध्ये ते जेव्हा बोलतील त्यानंतर काही गोष्टीची स्पष्टता येणार आहे, कारण तुकड्या तुकड्यांनी व्हिडिओ आपण बघितलेले आहेत की ह्याचा एक व्हिडिओ आला, त्याचा एक व्हिडिओ आला, मग वरून एक व्हिडिओ आला। प्रत्यक्षामध्ये नितीन देशमुखांचे शब्द काय आणि त्यांना मारहाण करत असताना जे शब्द आलेले आहेत ते मात्र सगळ्यांना ऐकू येतात। त्याबद्दल विधानसभा अध्यक्षाची भूमिका काय आणि ती फार महत्वाची असणार आहे, कारण काय झाले प्रज्ञा, अलीकडे राजकारणातला जो वैयक्तिक पातळीवरचा संवाद आहे तो सगळा संपलेला आहे आणि एकमेकांची गच्ची कॉलर धरून मारण्यापर्यंत ते जातील आणि जसं राज ठाकरे मगाशी म्हणाले की खून सुद्धा पडतील। हे सगळं थांबवायचं असेल आणि खरोखरच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जी बिघडलेली आहे ती थांबवायचं असेल तर राहुल नार्वेकर यांनी दोषीवरती कारवाई करणं अपेक्षित आहे। ते करतात का ते महाराष्ट्र बघतोय। अगदी खरं आहे आणि त्यामुळेच होणारी जी शेरेबाजी आहे आणि त्यातून एकमेकांवरती जो रोष ओढवलेला आहे त्यावरती आता काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी। नितीन देशमुख, ऋषिकेश टकलेंना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। अगदी थोड्याच वेळात दोघांना किला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। या दोघांची मेडिकल टेस्ट सुद्धा करण्यात आलेली आहे, आरोग्य तपासणी झालेली आहे आणि त्यानंतर आता या दोघांना किला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये जोरदार असा राडा झालेला होता आणि आता या दोघांना कोर्टात हजर केलं जाईल। अधिक माहिती घेऊयात पारस धामा यांच्याकडनं। पारस, साधारण किती वाजता या दोघांना हजर केलं जाईल कोर्टात? जी बिल्कुल प्रज्ञा, ये बड़ा पेचीदा मामला है। ये कल सामने आया था जब विधान भवन में 2 गुटों के
दो गुटों के कुछ जो कार्यकर्ता थे उनके बीच में हाथापाई हो गई, झड़प होने के बाद जो एनसीपी शरद पवार गुट के वरिष्ठ नेता है जितेंद्र आव्हाड, वो विधान भवन में ही बैठ गए थे धरने पर। बैठने के बाद तकरीबन रात को 9:30-10 के आसपास जो है वो पुलिस वहां पहुंचती है, उनको वहां से जाने के लिए कहा जाता है मगर वो नहीं उठते हैं। उसके बाद जो भी कार्यकर्ता थे और जितेंद्र आव्हाड सब लोग मरीन ड्राइव पुलिस स्टेशन पहुंचते हैं और वहां पर भी धरना करते हैं। इस पूरे मामले में इन दो व्यक्ति जिनकी झड़प हुई थी उनके खिलाफ एफआईआर दर्ज करके उनको गिरफ्तार कर लिया गया है और तकरीबन 2 बजे के आसपास जो है उनको मुंबई की किला कोर्ट में पेश किया जाएगा और आगे की कार्रवाई की जाएगी। जी बिल्कुल, शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए पारस।